Hello everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video we will be seeing important questions and their answers of 10th standard English poem A Teenager's Prayer. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण A Teenager's Prayer या पोएम मधील सर्व महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यांना कव्हर करूया. त्यांचे आन्सर्स सुद्धा मी यामध्ये दिलेले आहेत. वन बाय वन आपण सर्व क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर्स बघूया. लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पोएम? तर पोएमची सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया ज्याला आपण म्हणतो ती काय आहे? द सेंट्रल थीम इज मेकिंग चॉईसेस अँड द कॉन्सिक्वेन्सेस दॅट रिझल्ट फ्रॉम दोज चॉईसेस. तर थीम अशी आहे की मेकिंग चॉईसेस म्हणजे तुमच्या निवडी, की तुम्ही कुठली चॉईस तुमच्या जीवनामध्ये करता आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम दॅट रिझल्ट फ्रॉम दोज चॉईसेस, त्या चॉईसमुळे होणारे त्याचे जे परिणाम आहेत त्याबद्दल. नेक्स्ट क्वेश्चन इज हू इज द स्पीकर ॲड्रेसिंग इन द पोएम? तर जो स्पीकर आहे तो कोणाला ॲड्रेस करत आहे? द स्पीकर इज ॲड्रेसिंग द लॉर्ड सिकिंग गायडन्स अँड स्ट्रेंथ इन मेकिंग रायटियस डिसिजन. तर जो स्पीकर आहे तो देवाला इथे ॲड्रेस करत आहे, देवाला उद्देशून काहीतरी बोलत आहे, मागणी करत आहे, रिक्वेस्ट करत आहे. देवाचं गायडन्स म्हणजे मार्गदर्शन तो मागत आहे आणि स्ट्रेंथ म्हणजे देवाकडून शक्ती तो मागत आहे, जेणेकरून तो एक योग्य डिसिजन, योग्य निर्णय आपल्या जीवनामध्ये घेऊ शकेल. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर द टू रोड्स मेन्शन इन द पोएम अँड व्हॉट डू दे रिप्रेझेंट? कुठले दोन रस्ते मेन्शन केलेले आहेत पोएममध्ये आणि ते काय रिप्रेझेंट करतात? द टू रोड्स रिप्रेझेंट द चॉईसेस वन कॅन मेक इन लाईफ. जे दोन रस्ते आहेत ते चॉईस रिप्रेझेंट करतात जी एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो. द रोड ऑफ सक्सेस तर एक आहे जो रस्ता सक्सेसकडे घेऊन जातो, अँड द रोड ऑफ डिस्ट्रेस दुसरा रस्ता जो निराशेकडे घेऊन जातो. व्हॉट डज द स्पीकर आस्क द लॉर्ड टू हेल्प देम सी क्लिअरली? की जो स्पीकर आहे तो देवाला काय मागणी करतो जेणेकरून त्याला सर्व काही स्पष्टपणे दिसलं पाहिजे, म्हणजे त्या मुलाला डिसिजन योग्य प्रकारे घेता आले पाहिजे. आन्सर इज द स्पीकर आस्क द लॉर्ड टू हेल्प देम सी क्लिअरली सो दे कॅन मेक वाईज डिसिजन अँड डिसर्न बिटवीन राईट अँड रॉंग. सो इथे जो स्पीकर आहे तो देवाला म्हणतो की देवा तू मला शक्ती दे किंवा मला मदत कर की मी सगळं काही क्लिअरली बघू शकेल. कशासाठी? सो दे कॅन मेक वाईज डिसिजन. सो तो जो आहे समजूतदारीचे निर्णय घेऊ शकेल, योग्य निर्णय घेऊ शकेल. अँड डिसर्न बिटवीन राईट अँड रॉंग, आणि योग्य आणि अयोग्य यामधला फरक त्याला करता येईल, त्यासाठी तो देवाची मदत मागतो आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डज द स्पीकर आस्क फॉर हेल्प विथ व्हेन फेसिंग टेम्पटेशन? जेव्हा त्याच्यासमोर टेम्पटेशन येतात स्पीकरच्या समोर, म्हणजे मोह त्याच्यासमोर येतात, तेव्हा तो देवाला काय मदत मागतो? द स्पीकर आस्क फॉर हेल्प टू रेजिस्ट टेम्पटेशन अँड मेंटेन प्युरिटी अँड क्लिनलीनेस इन देअर ॲक्शन अँड बॉडी. सो जो स्पीकर आहे तो देवाला म्हणतो की देवा तू माझी मदत कर टू रेजिस्ट टेम्पटेशन जे आहे त्यांना दूर करण्यासाठी, विरोध करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी. जेव्हा त्याच्यासमोर टेम्पटेशन येतील, लालच येईल, तेव्हा त्याला नाही म्हणायसाठी. आणि मेंटेन प्युरिटी म्हणजे आपल्या शरीराची प्युरिटी, पवित्रता आणि क्लिनलीनेस, स्वच्छता ठेवायसाठी, त्याच्या शरीराची सुद्धा आणि त्याच्या ॲक्शन्स म्हणजे क्रियेमध्ये सुद्धा. तर हे सर्व तो देवाला मागतो की देवा तू मला मदत कर, जेव्हा कधी टेम्पटेशन समोर येतील तेव्हा मी त्यांना नाही म्हणू शकलो पाहिजे. हाऊ डज द स्पीकर एनविजन लाईफ वन्स देअर टीनेज इयर्स आर ओव्हर? सो स्पीकर आपलं जे लाईफ आहे ते कशाप्रकारे एनविजन करतो, म्हणजे कल्पना करतो की त्याचं जीवन कसं असेल जेव्हा त्याचे टीनेज इयर्स जे आहेत ते संपून जातील. आन्सर इज द स्पीकर एनविजन अ लाईफ लिव्ड बेस्ट विथ द लॉर्ड्स गायडन्स अँड प्रेझेन्स. स्पीकर म्हणतो की तो अशा प्रकारे कल्पना करतो त्याच्या जीवनाची की त्याचं जीवन जे आहे ते अतिशय बेस्ट तो जगलेला असणार, कारण देवाचं जे गायडन्स आहे म्हणजे देवाचं जे मार्गदर्शन आहे आणि प्रेझेन्स म्हणजे सोबत आहे ते त्याच्यासोबत राहिलेली आहे. म्हणून तो म्हणतो की माझं लाईफ एकदम बेस्ट पूर्ण केलेलं मी असणार. व्हॉट डज द स्पीकर इम्प्लाय अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेकिंग द राईट चॉईसेस? तर राईट चॉईसचं महत्त्व जे आहे की जीवनात योग्य निर्णय आपण का घेतले पाहिजे, त्याचं काय महत्त्व आहे, तर याबद्दल स्पीकर काय म्हणतो? द स्पीकर इम्प्लाइज दॅट मेकिंग द राईट चॉईसेस इज क्रुशियल फॉर लिव्हिंग अ फुलफिलिंग अँड सक्सेसफुल लाईफ. स्पीकर म्हणतो की जर आपण जीवनामध्ये चांगले योग्य निर्णय घेतले तर त्याचा परिणाम असा होतो की आपलं जे जीवन आहे ते फुलफिलिंग आणि सक्सेसफुल
म्हणजे पूर्णपणे आणि यशस्वीपणे आपण जगू शकतो. त्यामुळे योग्य निर्णय घेणं, राईट चॉईस घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हाऊ डज द स्पीकर एक्सप्रेस देअर रिलायन्स ऑन डिवाइन असिस्टन्स. स्पीकर आपलं जे रिलायन्स आहे, रिलायन्स म्हणजे विश्वास, ऑन डिवाइन असिस्टन्स म्हणजे दैविक शक्ती, तर देवावरचा आपला विश्वास तो कशा प्रकारे एक्सप्रेस करतो. द स्पीकर एक्सप्रेसेस देअर रिलायन्स ऑन डिवाइन असिस्टन्स बाय रिपीटेडली आस्किंग द लॉर्ड फॉर हेल्प अँड गायडन्स थ्रूआउट द पोएम. तो स्पीकर अशा प्रकारे आपला जो विश्वास आहे तो देवावर व्यक्त करतो की तो पूर्ण पोएममध्ये परत परत देवाला त्याची हेल्प म्हणजे मदत आणि गायडन्स म्हणजे मार्गदर्शन मागतो. म्हणजे त्या स्पीकरचा देवावर किती विश्वास आहे ही यातून आपल्या लक्षात येते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज द स्पीकर होप टू अचीव बाय सेईंग नो टू टेम्पटेशन. जेव्हा स्पीकर टेम्पटेशनला नाही म्हणेल, म्हणजे जेव्हा लालच मोह त्याच्या समोर येतील तेव्हा तो त्यांना नाही म्हणेल, तेव्हा त्यातून तो काय अचीव करेल, त्यातून त्याला काय मिळेल. द स्पीकर होप्स टू मेंटेन प्युरिटी अँड इंटिग्रिटी बाय रेजिस्टिंग टेम्पटेशन अँड मेकिंग रायटियस चॉईसेस. जो स्पीकर आहे त्याला आपली प्युरिटी म्हणजे पवित्रता, इंटिग्रिटी म्हणजे सत्यता, अखंडता किंवा प्रामाणिकपणा जो आहे तो मेंटेन करायचा आहे, तो सांभाळून ठेवायचा आहे आणि टेम्पटेशनला नाही म्हणून त्याला हे साध्य करायचं आहे आणि योग्य निर्णय घ्यायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट मेसेज डज द पोएम कन्वे अबाउट द जर्नी ऑफ लाईफ. द जर्नी ऑफ लाईफबद्दल, जीवनाच्या प्रवासाबद्दल पोएट काय मेसेज आपल्याला देतात. द पोएम कन्वेज द मेसेज दॅट लाईफ इज अ जर्नी फिल्ड विथ चॉईसेस. पोएम जी आहे ती असा मेसेज कन्वे करते, असा संदेश देते की जे जीवन आहे तो एक प्रवास आहे आणि तो चॉईसेसने भरलेला आहे. म्हणजे विविध अशा निवडी ज्या असतात त्यांनी भरलेला आहे. अँड बाय सिकिंग गायडन्स अँड मेकिंग रायटियस डिसिजन वन कॅन नेव्हिगेट टुवर्ड्स अ फुलफिलिंग अँड सक्सेसफुल पाथ. आणि समजा एखाद्याने सिकिंग गायडन्स म्हणजे योग्य मार्गदर्शन घेतलं आणि मेकिंग रायटियस डिसिजन म्हणजे योग्य निर्णय घेतले, तर वन कॅन नेव्हिगेट टुवर्ड्स अ फुलफिलिंग अँड सक्सेसफुल पाथ. एखादा व्यक्ती एका यशस्वी रस्त्यावर अतिशय चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करू शकतो. तर हाच मेसेज ही पोएम आपल्याला देते. मित्रांनो, हे होते काही प्रश्न, क्वेश्चन्स आणि त्यांचे मीनिंग्स ऑन द टीनेजर्स प्रेयर. आय होप तुम्हाला सर्वांना अतिशय हेल्पफुल असा व्हिडिओ वाटला असणार. नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.